सध्याच्या या आधुनिक जमान्यात आपण सगळीकडे ब्लड प्रेशर किंवा हृदयाशी संबंधित आजार खूप वाढीला लागलेले पाहतोय. मे बी वाढलेला रक्तदाब, ज्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो, हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर वेगवेगळे आजार, ज्याला आम्ही इस्चेमिक हार्ट डिसीज, जो छातीत बारीकशी कळ येण्यापासून ते फ्रँक हार्ट अटॅक, म्हणजे हार्टच्या स्नायूचा एखादा भाग मरून जाणे ब्लड सप्लाय न मिळाल्यामुळे, ह्याच्यासारखे प्रकार, किंवा मेंदूमध्ये रक्ताचा पुरवठा कमी किंवा रक्ताची गाठ झाल्यामुळे होणारे आजार, स्ट्रोक ज्याला आम्ही म्हणतो, असे वेगवेगळे आजार सध्या आपण फार वाढीला लागलेले बघतोय. दोन गोष्टी घडत आहेत यामध्ये. एक तर आजारांचं प्रमाण तर वाढत चाललेलंच आहे, पण दुसऱ्या बाजूला दुर्दैवानं ज्या वयात हे आजार दिसायला लागले ते वय कमी कमी होत असताना दिसतंय. पूर्वी आम्ही बघायचो की एखाद्या ICUत जर आम्ही गेलो, एक 40 वर्षापूर्वी ज्यावेळी मी मेडिकल कॉलेजला शिकत होतो, तर बहुतेक सगळे 70च्या पुढचे लोक बिछाण्यावर पडलेले दिसायचे. आता जर तुम्ही कोणत्याही मेडिकल ICUत जाल तर 35चे 40चे लोक सगळे हार्ट अटॅक आलाय किंवा तत्सम आजारांनी ग्रासलेले दिसतात. आपली जीवनशैलीत जी काय गोंधळ आपण घालायला सुरुवात केली आहे ती सगळी या प्रकारच्या आजारांच्या मुळाशी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ह्यातलं सगळ्यात पहिली मोठी चूक आपण जी करत चाललेलो आहोत ते म्हणजे बैठी जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सध्या आपण खूप लोक व्यायाम करत नाही, बैठ आयुष्य जगत आहोत आणि ह्या प्रकारच्या आजारांना एक मोठं आमंत्रणच दिलेलं असतं. दुसऱ्या, आपला आहार कॅलरीजमध्ये खूप जास्त, सिंपल कार्बोहायड्रेटमुळे ते होतं, तर खूप जास्त कार्बोहायड्रेट्स आपण खातोय, कॅलरीज खूप जास्त खातोय आणि न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स, मिनरल्स याचं प्रमाण मात्र अतिशय या आहारात कमी आहे. या प्रकारच्या आहारामुळे होतंय काय, स्थूलता वाढतीये आणि बॉडीमध्ये बाकीचे आजार, अँटीऑक्सिडंट असल्यामुळे कोलेस्ट्रॉल ऑक्सिडाइज होतो वगैरे, ते आपण नंतर पाहूयात. परंतु स्थूलता वाढतीये आणि या प्रकारचा आजार येण्यासाठी कारणीभूत ठरतोय. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट घडतीये ती म्हणजे आपल्या आहारातील सोडियम पोटॅशियम याचं प्रमाण. जो पूर्वीचा आहार होता, माझे पूर्वज जे आहार खायचे 100 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण हे सोडियमच्या जवळजवळ 5 ते 7 पट होतं. आता बरोबर उलट झालंय. आजचा आधुनिक जगातला मनुष्य पोटॅशियमच्या 5 ते 7 पट सोडियम खातोय. म्हणजे समजा माझी स्कूटर आहे, मला मॅन्युफॅक्चरर सांगतो 1 लिटर पेट्रोलमध्ये 30 cc ऑइल टाका. आता मी अतिशहाणा, मी 1 लिटर ऑइल टाकतो आणि 30 cc पेट्रोल टाकतो. काय होईल गाडीचं? बरोबर तेच माझ्या शरीराचं होत चाललंय. हा इतक्या जास्त प्रमाणात सोडियम खाल्ला गेल्यामुळे त्याचा अत्यंत वाईट परिणाम माझ्या हृदयावर किंवा पूर्ण शरीर यंत्रणेवरच पडतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. Omega-6, Omega-3 किंवा ट्रान्स फॅटी ऍसिड हाही एक अतिशय कमी सांगितला गेलेला विषय. आपल्या आजच्या आहारात Omega-3 फॅटी ऍसिड नावाचं जे सगळ्यात महत्त्वाचं फॅटी ऍसिड आहे, आपल्या शरीराला लवचिकता देणारं, आपल्या पेशींची देवाणघेवाणीची यंत्रणा कार्यान्वित करणारं फॅटी ऍसिड आपल्या आहारात अतिशय कमी प्रमाणात चालले जात आहे. याला कारणं भरपूर आहेत. एक तर सगळ्या गोष्टी प्रोसेसिंग करायची आपल्याला सवय लागली. पूर्वी जसं कोल्ड प्रेस घाणीवरचं तेल आपले पूर्वज वापरायचे, आपण मात्र हेच तेल आता ऑइल मिलमध्ये करायला लागलो, जिथे रिफायनिंग प्रोसेसमध्ये Omega-3 प्रॅक्टिकली त्या तेलातला 0 होतो. आणि असं Omega-3 फॅटी ॲसिडचं प्रमाण आज माझ्या आहारातून किंवा माझ्या आयुष्यातून जवळजवळ 0% झालं आहे, म्हणण्या इतपत कमी झालेलं आहे. आणि Omega-6, त्यामुळे हा जो बॅलन्स आहे Omega-6 Omega-3चा, तो आपला पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आणि ह्याच्यामुळे सगळीकडे Omega-6 इज सपोज टू बी इन्फ्लमेटरी कंपाऊंड. इन्फ्लमेटरी म्हणजे सूज येण्याचे, त्याला शांत करणारा होता Omega-3.
तर त्याला शांत करणारा, त्याला कंट्रोल करणारा कंपाऊंड नसल्यामुळे सगळीकडे सूज येते किंवा डॅमेजेस होत आहेत. त्यामुळे रक्तवाहिनीला सूज आल्यासारखं वाटते, तिथे ॲथेरोमा किंवा जे आम्ही गाठी होणे म्हणतो, हे सगळे प्रकार इज ड्यू टू दिस लॅक ऑफ omega-3 इन द डाएट. बरोबर त्याच्याबरोबर ट्रान्स फॅटी ॲसिड किंवा आपण हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल जे म्हणतो, त्याचंही प्रमाण दे आर व्हेरी बॅड टू द बॉडी. तर ते आपल्या आहारात फार जास्त प्रमाणात यायला लागलेलं आहे. ह्या सर्व आजारांना एक मोठं मदत मिळते, ती म्हणजे धूम्रपान आणि प्रदूषित हवा. याच्यामध्ये ज्यावेळी आपण आपलं जास्तीत जास्त आयुष्य घालवायला लागतो, त्यावेळी शरीरामध्ये फ्री ऑक्सिजन रॅडिकल म्हणजेच इंजिन धूर मारणे हा प्रकार शरीरात जास्त व्हायला लागतो. शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि अतिशय मोठा परिणाम नाजूक नाजूक रक्तवाहिन्यांवर, हृदयावर याचा व्हायला लागतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, शेवटचं परंतु सर्वात महत्त्वाचं, तणावग्रस्तता. स्ट्रेस हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हृदयविकाराचा 1 नंबरचा शत्रू आहे. स्ट्रेसला तोंड कसं द्यायचं, हँडल कसं करायचं, हे स्किल आज आपलं कमी कमी होत चाललेलं आहे. त्याला कारणं बरीच आहेत. वी आर टू बिझी. आपल्याला अतिशय मोकळ्या हवेत, खेळण्यात, व्यायामाला आपण जात नाही. जिथे आपण स्ट्रेस फ्री किंवा आपला स्ट्रेस रिलीज होतो ते करत नाही. बॉडी ॲसिडिक झाल्यानंतर आपल्या शरीरातील स्ट्रेस लेवल किंवा स्ट्रेस हार्मोन्स एक वेगळ्याच लेवलला जातात, त्याचाही आपल्याला तोटा दिसायला लागतो. तर ह्या सर्व गोष्टींमुळे सध्या आपण या कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स किंवा हृदयाशी निगडीत अशा आजारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली बघतोय. ह्याच्यामध्ये सध्या जी आपण कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट देतो, त्याच्यामध्ये परत मी जो नेहमी वारंवार उल्लेख करतो तोच मुद्दा येतो की इथे मी एखादं सिम्पटम ट्रीट करतो, एखादं लक्षण ठीक करतो, ह्याच्या मुळाशी काय घडतंय याचा विचार फार कमी वेळा केला जातो. की सपोज माझ्या आहारात omega-3 नाही किंवा मीठ खूप मी जास्त खातोय, मीठ जास्त खाल्ल्यामुळे माझं ब्लड प्रेशर वाढतंय, परंतु मी पेशंटला कधी गंभीरतेनं की सिरियसली मीठ कमी करायला सांगत नाही. मी त्याला ब्लड प्रेशरची एक गोळी लिहून देतो. आता यात तोटा काय होतो, एक तर मिठाचा जो दुष्परिणाम इतर अवयवांवर होतोय तो तसाच चालू राहणार आहे, आणि दुसरा, ह्या गोळीमुळे बऱ्याच ठिकाणी माझ्या शरीरावर दुष्परिणाम चालू होतात. याचं एक मी उदाहरण तुम्हाला देतो की आपल्या शरीरामध्ये जो रक्तप्रवाह हृदयाकडनं वेगवेगळ्या अवयवांना दिला जातो तो प्रत्येक वेळी सारखा नसतो. आता मी इथे शांतपणे बसून तुम्हाला लेक्चर देतोय, त्यावेळी माझ्या स्नायूंना माझ्या पूर्ण रक्तपुरवठ्यापैकी फक्त 15 ते 17% रक्त स्नायूंना जात असतं. परंतु ज्यावेळी मी सकाळी जॉगिंग करत असतो, पळायला लागतो, त्यावेळी मात्र हाच रक्तपुरवठा 50%, 60%, 70% हा रक्तपुरवठा वाढवला जातो. हे शरीर कसं करतं? वेगळ्या पाईपलाईन टाकतं का अजून काही नवीन रक्तवाहिन्या तयार करतं? काही करत नाही. ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचा साईज, त्यांचा आकारमान तो गरजेप्रमाणे कमी जास्त करतो. जसं आपल्याला नेहमीच सांगण्यात येतं की भरल्या पोटी व्यायाम करू नका, कारण तुम्ही ज्यावेळी अन्न खाता त्यावेळी काय झालेलं असतं, आतड्याच्या रक्तवाहिन्या किंवा तिथला रक्तपुरवठा शरीराने वाढवलेला असतो. त्यावेळी समजा मी पळायला सुरुवात केली, व्हॉट विल हॅपन, माझ्या पोटात काळ्या यायला लागतात, कारण आता दोन्हीकडे रक्त मी पुरवू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या शरीराची यंत्रणा ही कोणतंही औषध ज्यावेळी मी घेत असतो, अल्फा ब्लॉकर असो, बीटा ब्लॉकर असो, ही सगळी औषधं शरीराला अनैसर्गिक पद्धतीने रक्तवाहिन्यांचं आकुंचन प्रसरण करत असतात. त्यामुळे
हा जो कंट्रोल आहे शरीराचा, हा थोडासा इथे दुबळा ठरायला लागतो. म्हणजे औषधांचे साईड इफेक्ट्स प्लस जसं सांगितलं मूळ कारण ट्रीट न केल्यामुळे त्याचे जे बाकीचे वाढणारे दुष्परिणाम हे सगळे जर पाहिलेत तर मला वाटतं की या सर्व आजारांना जर तोंड द्यायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे आपली बिघडलेली जीवनशैली परत रिपेअर करणे किंवा दुरुस्त करणे. तर ह्या बिघडलेल्या जीवनशैलीत जे आपण प्रमुख शत्रू पाहिले ह्या आजारांचे, त्याच्याकडे तुम्ही परत एकदा लक्ष द्या. रोज आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायाम करायला सुरुवात करा. व्यायामाचे जे 3 प्रकार असतात ते आपणाला माहितीच असतील. तुम्ही कार्डिओ किंवा ज्याला आपण दम श्वासाचे व्यायाम म्हणतो ते, नंतर लवचिकता वाढवणारे व्यायाम आणि मसल तुमचे स्नायू ज्याच्यामध्ये वाढतात, स्नायूंना बळकट येते, असे 3ही प्रकारचे व्यायाम करणं हे तुमच्या कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमला चांगलं असतं. त्यानंतर तुमच्या आहारात तुम्ही जो आत्ता जी चूक करताय, सिंपल कार्बोहायड्रेट्स, साखर किंवा जे अतिशय सहज पचणारी साखर, ह्याचं प्रमाण अतिशय कमी करा. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, गुड क्वालिटी फॅट म्हणजे चांगल्या प्रतीचे फॅट्स आणि चांगल्या प्रतीचे प्रोटीन्स हे आपल्या डाएटमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. हे करण्यासाठी तुम्हाला काय करायचं नाही फारसं. भरपूर फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं, मोड आलेली कडधान्य याचा आहारात सढळ हाताने वापर करा. तिसरी गोष्ट आपण पाहिली, जसं मिठाचं प्रमाण कमी करा. तुम्ही जवळजवळ मीठमुक्त आहार सुरू करा. मीठ हे मनुष्याचं अन्न नाही आहे. सोडियम म्हणून जो आम्ही ओरडत असतो, हा सोडियम मिठातून येत नाही आपल्याला. हा सोडियम आपल्याला आपण जे फळं भाज्या खात असतो त्याच्यामध्ये असतो. जेवढा माझ्या शरीराला पाहिजे तेवढा सोडियम त्यात असतो. त्यामुळे मिठासाठी सोडियम खावा असं बरेच ठिकाणी सांगितलं जातं, परंतु त्याची गरज नसते. यू कॅन गो ऑन सॉल्ट फ्री डाएट. ॲट द सेम टाईम यू शूड हॅव डाएट हाय इन पोटॅशियम. तर वर जो आपण आहार आधी पाहिला त्या आहारात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे त्या सर्व गोष्टी तुमच्या शरीरात आपोआप चांगल्या प्रमाणात पोटॅशियम यायला लागतं. मीठ तुमच्या शरीराचं योग्य प्रमाणात थांबायला लागतं. शरीर जे ॲसिडिक झालेलं आहे, विच इज व्हेरी गुड फॉर द कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स, तर आपलं शरीर परत अल्कलाईन करा. रोज भरपूर प्रमाणात अल्कलाईन पाणी प्या. अल्कलाईन पाणी पिल्यामुळे शरीरातील सर्व अँटीऑक्सिडंट लेवल वाढते. शरीर जास्त शांत व्हायला लागतं, मेंदू शांत व्हायला लागतो. तर अल्कलाईन वॉटरचं प्रमाण आहारात किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात वाढवा. omega-6 omega-3 रिफाईंड ऑइल बंद, घाणीचं तेल आणा. जसं व्हेजिटेरियन असाल तर जवस, सगळ्या जगात माहिती आहे आपल्याला जवसाचं तेल आहे, हळीव आहे, हळीवचे लाडू, सब्जा, ह्यासारख्या गोष्टीमध्ये omega-3 हे चांगल्या क्वांटिटीत असतं. ह्याचा वापर आपल्या आहारात करा. आणि ट्रान्स फॅट म्हणजे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल कमी वापरा. गुड क्वालिटी फॅटमध्ये अजून दुसरं येतं ते म्हणजे चांगल्या शुद्ध क्वालिटीचं तूप आणि नारळाचं तेल. याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, पण ही तेलं तुम्ही तुमच्या स्वयंपाकात वापरायची असतील तर तूप किंवा नारळाचं तेल वापरू शकता. हवेबद्दल आपण म्हटलं, जर धूम्रपान करत असाल तर त्वरित थांबवा आणि जितका वेळ दिवसाचा चांगल्या हवेत घालवता येईल, स्वच्छ वातावरणात घालवता येईल, तितके हे सर्व आजार लवकर बरे होतील. स्ट्रेस हा तणाव हे याचा एक नंबरचा मित्र असल्यामुळे आपल्या आयुष्यातील तणाव किंवा स्ट्रेस याला थोडंसं आयुष्यातून लांब ठेवा. चांगली झोप काढणे रात्रीची, ही सुद्धा अतिशय एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एखाद्या दिवशी झोप झालेली नसेल तरी दुसऱ्या दिवशी काही सुचत नाही, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. गुड क्वालिटी स्लीप इज ऑल्सो इसेन्शियल.
बट ज्यावेळी तुम्ही व्यायाम वगैरे करायला लागतात आपोआप झोप चांगली यायला लागते. सो इट्स नॉट जस्ट अ सिंगल फॅक्टर. एका कुठल्या तरी घटकामुळे काय होईल असं समजू नका. पूर्ण जीवनशैली तुमची तुम्ही निरोगी ठेवा, सुधारा. सर्व कार्डिओवॅस्क्युलर प्रॉब्लेम ज्यांना असतील त्यांचे कमी कमी व्हायला लागतील, ज्यांना नाही आहेत त्यांना कधीच येणार नाही.